नमस्कार, मी सुशील माळी. आपल्या नंदाभवानी कम्प्युटर्स या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, नुकताच लाडकी बहिणीचा GR रिलीज झाला आहे. तर GR पाहण्याच्या पूर्वी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. म्हणजे कसं लेटेस्ट जे व्हिडिओ येतील त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील. तर मित्रांनो, नुकताच 18 फेब्रुवारीला GR रिलीज झाला आहे. तर GRमध्ये नमूद केलं आहे की लाडकी बहिणीचा हप्ता लवकरात लवकर रिलीज करावा. तर मित्रांनो, संपूर्ण GR आपण पाहूया. 2025 ते 26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत. तर जे येणारं चालू वर्ष आहे मित्रांनो 2025-26 या वर्षामध्ये निधी वितरित करण्याकरिता सामाजिक व न्याय विशेष विभाग यांनी GR प्रसिद्ध केला आहे. तर आपण या सविस्तर GRमध्ये बघूया. तर या GRमध्ये म्हटलं आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरता 2025 ते 26 या आर्थिक वर्षात मागणी क्रमांक N3 2235 सामाजिक सुरक्षा व कल्याण 02 समाज कल्याण 789 अनुसूचित जातीसाठी विशेष घटक योजना 02 अनुसूचित जाती घटक कार्यक्रम योजना 0201 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कार्यक्रम 31 सहाय्यक अनुदान वेतनोत्तर 2235D 767 या लेखा शीर्षाखाली 3960 कोटी इतका नित्यय मंजूर केला आहे. तर मित्रांनो, म्हणजे हे जे येणारं वर्ष आहे या वर्षाकरता 3960 कोटी इतका निधी मंजूर झाला आहे. पैकी आता आपला जो जानेवारीचा हप्ता पडणार आहे मित्रांनो, तर त्या जानेवारीच्या हप्त्यासाठी खाली दिलेला आहे, या ठिकाणी दिलं आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिला लाभार्थ्यांना माहे जानेवारी 2026 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी 94.45 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग म्हणून सचिव व महिला बाल विकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणाली वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये असं म्हटलं आहे की जे लाडकी बहीणचे जे पैसे असतात महिला व बाल विकास विभाग यांच्यामार्फत दिले जातात. म्हणून शासनाने त्या विभागाकडे जानेवारी महिन्याचा हप्ता देण्याकरता 98.45 कोटी इतका निधी हा त्या विभागाकडे सुपूर्द करण्यात आला आहे. त्यानंतर GRमध्ये अजून काय म्हटलं आहे मित्रांनो, आपण बघूया. ज्यांना लागणार असेल GR त्यांनी मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा, त्यांना संपूर्ण GR पाठवला जाईल. त्यानंतर एक विशेष सूचना अशी दिली आहे मित्रांनो की महिला आणि बालविकास या विभागाला सूचना देण्यात आल्या आहे की त्यांनी प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत लाडकी बहिणीचे पैसे हे टाकून द्यावे, अशा त्यांना सूचना केल्या आहेत. म्हणून तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे की दर महिन्याच्या 10 तारखेच्या आत तुमचे पैसे येण्याचा बंदोबस्त देखील त्यांनी केलेला आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट एक महत्त्वाची त्यांनी दिलेली आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवाराज्य निवृत्ती योजना अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेद्वारे दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही. याबाबत महिला व बाल विकास विभागाने दक्षता घ्यावी. म्हणजेच काय मित्रांनो, की ज्या लाभार्थींनी संजय गांधी निराधार योजनेचा बी फॉर्म भरला आहे, श्रावणबाळ योजनेचा पण फॉर्म भरला आहे, त्यानंतर जे वयोवृद्ध जी पेन्शन योजना असते तिचा देखील फॉर्म भरला आहे, अशा महिलांना या मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचे जे पैसे मिळतात याचा लाभ मिळायला नको पाहिजे. म्हणून महिला व बाल विकास विभाग या विभागाला देखील आदेश दिले आहेत की तुम्ही अशा महिलांना शॉर्टिंग करून त्यांचे हे रीतसर अर्ज बाद करा. तर मित्रांनो, अशा प्रकारे GRमध्ये नमूद केलं आहे. तर आपले पैसे हे कधी मिळणार? तर मित्रांनो, GR हा रिलीज झाला आहे, फंड हा ट्रान्सफर झाला आहे. तर येणाऱ्या 4 ते 5 दिवसात तुम्हाला हे पैसे यायला सुरुवात होतील. तर मित्रांनो, पैसे येण्याच्या बाबतीत ते देखील सांगतो की सर्वांचे पैसे एकाच दिवशी येतील असं काही नाही आहे. पैशांचं म्हणजे 5 ते 7 दिवसाचा जो कालावधी असेल त्यामुळे सगळ्या लाभार्थींना हे पैसे मिळून जातील. तर मग मित्रांनो, GR विषयक माहिती तुम्हाला समजली असेलच. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास इतरांनाही शेअर करा, आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद.